नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सर्वसामान्य जनतेसाठीच म्हटलं पाहिजे. अतिशय चांगली बातमी आहे. प्रचंड खळबळ उडवून देणारी बातमी आहे. पुणे महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचा अक्षरशः थैमान आहे, थैमान. आणि एक तत्कालीन शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अख्ख्या पुण्याला नाही सगळ्या एरियात माहिती आहे, त्यानं पैशाशिवाय काही भानगडीच नाहीत. आणि अखेर न्यायालयाचं अभिनंदन केलं पाहिजे. याचं कारण असं आहे की त्याला पाठीशी घातलं गेलं तर एक तानाजी गंभीर हे नावाचा याचिका करताय, तो न्यायालयात गेला. शेवटी त्याला न्यायच मिळत नव्हता. त्यानं इतकी प्रकरणं या प्रशांत वाघमारेची बाहेर काढलेली आहेत. 2000 कोटी, एक शहर अभियंता, तब्बल 2000 कोटीची मालमत्ता, भ्रष्टाचार, हे आरोप होते त्याचे. कसं आहे, नियमच असा आहे, 17A कलम जे आहे त्या कलमानुसार जर का अशा अभियंत्याची, अधिकाऱ्याची चौकशी करायची असेल तर त्याला पूर्व परवानगी सक्षम अधिकारी किंवा सरकारची असावी लागते. मग त्याला पाठीशीच घालणारं सरकार असेल आणि तो सक्षम अधिकारी असेल तर ACB, अँटी करप्शन ब्युरो, हे चौकशी करू शकत नाहीत ना, हे परवानगीच देत नाहीत. शेवटी हा वैतागून याचिका करता त्यानं न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि न्यायालयानं अखेर न्याय दिला. कुठलाही अधिकारी कर्तव्य त्यानं बजावायचं आहे, पण बजावत असताना त्यानं भ्रष्टाचार केला आणि कर्तव्य सोडून दुसऱ्या गोष्टी केल्या तर हे कलम लागू होत नाही ना. म्हणजे भ्रष्टाचार केलाय म्हणून आरोप आहेत. हे प्रचंड मालमत्ता केली आहे त्यानं. मलेशिया, सिंगापूर, दुबई, बरंच ठिकाणी मालमत्ता, हॉटेलमध्ये पैसे लावलेले आहेत. वेगवेगळ्या कंपन्याच्या मार्फत अनेक अधिकारी आता रडारवर येणार आहेत. आणि देवाभाऊ आता तिसरा डोळा उघडा, तुमचा तिसरा डोळा उघडला तर 11 लाख कोटीचं कर्ज शासनाचं जे आहे ते ऑटोमॅटिक बरंच कमी येईल. अनेक विभाग आहेत. आता हे नगर विकास विभागाचा भ्रष्टाचार आहे. अर्थात त्याचे मंत्री वगैरे हे नंतर होईल, कोण कोण होते तत्कालीन काळात. कारण तसं म्हटलं तर हा जो अधिकारी आहे ना प्रशांत वाघमारे, हा कलमाडी, म्हणजे पुणे महापालिकेत कलमाडींचा वरदहस्त होता, शरद पवारांचा वरदहस्त होता त्यावेळेपासून. आता राजकीय नेत्यांना पकडल्याशिवाय तर हा एवढं धाडस करू शकत नाही. पण न्यायालय जर का अशी कठोर भूमिका आणि योग्य न्याय द्यायला लागले तर मात्र हा भ्रष्टाचार थांबू शकेल. अनेक अधिकारी रडार होतील. एकच विभागात जाऊ नका, एक नुसतं शहर अभियंता, ह्याच्या वरिष्ठ अभियंत्यांचं काय मग? एक शहर अभियंता जाता जाता 2-2 हजार कोटी, काय भ्रष्टाचार, काय सर्वसामान्य माणसाची किती लूट होत असेल या पुणे महापालिकेमध्ये नव्हे. आता हे सगळीकडेच जाणार आहे, हे लोन पसरणार आहेत आणि पसरलेच पाहिजे. आणि याच्यासाठी पत्रकार आवाज उठवणार, सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार. कुठल्याही शासकीय ऑफिसमध्ये घेतल्याशिवाय, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही. अगदी पोलीस खात्यापासून जावा, चौकशी करणारे कोण? आता ACB आहेत. हे प्रामाणिक चौकशी केली पाहिजे. न्यायालय आदेश देतंय, पण परत ते ACBचे अधिकारी मग हे गुंडाळणार का? चालणार नाही. आता जनता रस्त्यावर येईल उद्या. त्यामुळे देवाभाऊ आता तिसरा डोळा उघडा. हा एक प्रशांत वाघमारे शून्य, किरकोळ आहे, चिलट आहे. अनेक विभाग असे आहेत की प्रचंड मालमत्ता केलेली आहे. बरेच अधिकारी निवृत्त झालेले आहेत या. मग त्याच्यामध्ये IAS ऑफिसर सुद्धा आहेत की जे अगदी कुठल्या चांगल्या हुद्द्यावर बसलेले आहेत. त्यांच्या मालमत्ता कुठं आहेत ते इथले नसतात. IAS होऊन दुसऱ्या राज्यातनं इथं आलेले असतात आणि त्यांच्या राज्यातनी त्यांनी प्रचंड मालमत्ता केलेली आहे. ह्याची चौकशी कोण करणार? ह्याची चौकशी झाली पाहिजे. आणि आपल्या महत्वाच्या, आता ह्या प्रशांत वाघमारेला बघा, यांचाच आयुक्त पाठीची घालतोय. चौकशी कोण केली? त्यानं वास्तविक सखोल चौकशीत जायचं कारण नाही. पहिल्यांदाच बघायचं पुरावा आहे की नाही आहे, चला जाऊ दे. पण त्यानं चौकशी केली आणि हा कसा साजूक आहे याच्यावर वर्णन केलंय त्यानं त्याच्यात. आणि ह्याचं काही नाही, ACB चौकशी करायची गरज नाही म्हणून फाईल क्लोज. अरे शेवटी हा गंभीर, ह्या याचिकाकर्त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. धाडसानं हा पुढे गेलाय. ह्याला पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे, नाहीतर उद्या ह्याचं काय होईल काही सांगता येत नाही. आणि देवाभाऊ, तुम्ही ह्या
नगर विकास विभागामध्ये जे भ्रष्टाचार चाललेले आहेत याच्यासाठी तुम्ही कडक व्हायला पाहिजे. आणि तुमचा तिसरा डोळा उघडला तर सर्वच खात्यामधले भ्रष्टाचार तुमच्या लगेच लक्षात येतील आणि यांना पाठीशी घालणारे बघा काय त्या टक्केवारीने थैमान घातलंय. हा प्रशांत वाघमारेचे एक एक आकडे ऐकले तर कमालीचं, म्हणजे काय पर्मिशन देणं, मंजुऱ्या देणं, 10% काय, 15% काय, 14% काय, 20% काय, काय आकडे का काय. आणि ते वरिष्ठांच्या पर्यंत. एक प्रशांत वाघमारे नाही आहे, प्रशांत वाघमारेंच्या वर जे अधिकारी होते ह्यांचीही चौकशी व्हायला पाहिजे ना. त्याला वरदहस्त असणारच ना, मग त्यांचेही त्याच्यात हितसंबंध असतात. आणि कितीतरी मुद्दे माझ्याकडे आज इथं आलेले आहेत. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवणे, भ्रष्टाचार, फसवणूक करणे हा अधिकृत कर्तव्याचा भाग नाही असं न्यायालयानं म्हटलंय. त्यामुळं 17(1) कलम लागू होत नाही हे न्यायालयानं स्पष्ट केलं. आता त्यांनी तांत्रिक मुद्द्यावर थोडं थांबवलंय, ते 2 आठवड्याची मुदत सुप्रीम कोर्टात जावा न्यायालयानं सांगितलंय, कारण शेवटी न्यायालयाची प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामध्ये 16 एप्रिल आणि 25 एप्रिल 2019ला आयुक्तांनी जे त्याला पाठीशी घालायचा धंदा केला होता आणि एसीबीची चौकशीची गरज नाही, उघड चौकशी करायला मान्यता दिली नव्हती, ते रद्द केलं आणि त्याला परत हिरवा कंदील दिला. एसीबीनं आता चोख कारभार करून दाखवला पाहिजे. न्यायालयाचा चांगलाच निर्णय घेतला. आणि असं बरेच आहेत ते ऍक्ट आणि कलम, आणि बऱ्याच अधिकाऱ्यांची याच्यामध्ये आता तारांबळ उडते. ते रडारवर आता बरेच काही जण निवृत्त झालेले आहेत, पण ते सुटता कामा नये त्याच्यातनं. आणि ह्याच्यावर जनप्रवास लाईव्हला बरेच जणांचे फोन आहेत, बरेच जण भेटू इच्छितात. त्यांना मी आवाहन करतोय, तुम्ही जरूर या. आणि असे कित्येक अधिकारी असतील, कोण कोण असतील जे निनावी पत्र टाकतात, पाठवतात, भेटतात, देतात, त्याच्यापेक्षा तुम्ही तोंड उघड करा मीडियासमोर. जनप्रवास लाईव्हवर या, बोला, तुमचा आवाज वरपर्यंत गेला असेल एवढं मी सांगतो. आणि मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा या निमित्तानं सांगू इच्छितो की विविध विभागामध्ये हे जे भ्रष्टाचार चालले त्याचा पंचनामा जनप्रवास लाईव्ह करणार म्हणजे करणार. आपण न्याय द्या, आपला तिसरा डोळा उघडा, हीच या निमित्तानं विनंती. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.